सादर करता हो एक जबरदस्त गणनाट्य सादर करता हो एक जबरदस्त गणनाट्य पशुयुद्धाचा महारणसंग्राम पशुयुद्धाचा महारणसंग्राम अर्थात महिषासुराचा वध महिषासुराचा वध एके दिवशी गंधर्व कन्या आपल्या मैत्रिणींसह एका तलावामध्ये आंघोळ करत होत्या आणि आंघोळ करत असता एकमेकीच्या अंगावर पाणी उडवत होत्या आणि हे पाणी उडवत असता तलावातील पाणी गढूळ होत होते. गंधर्व कन्येच्या त्या तलावाकाठी एक ऋषीमुनी ध्यानात बसले होते आणि ध्यानात बसलेले ऋषीमुनी त्या गंधर्व कन्याने पाहिले आणि गंधर्व कन्या जोराने पाणी उडवू लागली आणि ते गढूळ झालेले पाणी ऋषीमुनीच्या अंगावर उडाले आणि त्यामुळे ऋषीमुनींची तपश्चर्या भंग झाली. ऋषीमुनी क्रोधाविष्ट झाले. हे गढूळ करण्याचे हे पाणी गढूळ करण्याचे काम फक्त एक महिषाच करते आणि क्रोधाविष्ट झालेल्या ऋषीमुनींनी गंधर्व कन्येला शाप दिला. आजपासून तू म्हैस होशील. गंधर्व कन्या घाबरली. ऋषीमुनीला विढवू लागली. ऋषीवर मला उशाप द्या. ऋषीमुनीला गंधर्व कन्येची तयारी. ऋषीमुनींनी गंधर्व कन्येला तो अर्धनारी म्हैस होशील. दिवसाची पूर्ण म्हैस आणि रात्रीची अर्धनारी म्हैस होशील असा उशाप दिला. एके रात्री दैत्यांचा राजा रंभ हा फिरत असता त्याने अद्भुत अर्धनारी म्हैस पाहिली. त्याने तिची सारी चौकशी केली. सर्व कथा ऐकून रंभ दैत्य त्या अर्धनारी म्हैसावर मोहित झाला आणि त्या दोघांनी लग्न केले. दोघांच्या सहवासातून गंधर्व कन्या गरोदर झाली. एके दिवशी रंभ दैत्य देवाकडून लागला आणि त्या रंभ दैत्याच्या सहवासी बसून गंधर्व कन्या विलाप करू लागली. आणि हा विलाप करत असताना त्या गंधर्व कन्येला एक पुत्र झाला. त्याचे अर्धे शरीर महिषाचे आणि अर्धे शरीर राक्षसाचे होते. म्हणून त्याचे नाव महिषासूर ठेवण्यात आले. महिषासूर त्याला पाहिजे तेव्हा राक्षसाचे रूप घेईल आणि पाहिजे तेव्हा महिषाचे रूप धारण करील. रंभ दैत्याला शंकर देवाचे देखील वरदान होते. जेव्हा तुला पुत्र होईल तो ब्रह्मदेवाची आराधना करून ब्रह्मदेवाची खंडन तपश्चर्या करून त्याच्याकडून वरदान घेऊन या जगामध्ये अजय होईल. आणि लहानपणापासूनच पितृप्रेमाला वंचित झालेला महिषासुराने ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्यासाठी
महिषासुराने ब्रह्मदेवाची आराधना सुरू केली. महिषासुराने ब्रह्मदेवाची आराधना सुरू केली. महिषासुराची आराधना ऐकून महिषासुराची आराधना ऐकून ब्रह्मदेव मनीस हर्षित झाले. ब्रह्मदेव मनी हर्षित झाले आणि महिषासुरा समोर प्रकट झाले. महिषासुरा समोर प्रकट झाले. कोण ब्रह्मदेव या महिषासुराचा प्रणाम स्वीकार करा. आशीर्वाद असो. महिषासुरा, तुझी तपश्चर्या पाहून मी तुला प्रसन्न झालोय. मग काय वरदान हवंय तुला? एक वरदान पाहिजे मला, ज्याच्यासाठी मी सर्वथा योग्य आहे. असे अमरत्व पाहिजे आहे मला. अमरत्व पाहण्यासाठी मी फार आतुर झालो आहे ब्रह्मदेव. दुसरे काही महापुत्र अमरत्वामध्ये सृष्टीच्या अभिमानीचा अन्याय आहे. पुत्र अन्याय आहे ब्रह्मदेव. अरे अन्याय तर देवाने केला आहे आणि तो माझ्या सदैव बसला आहे ब्रह्मदेव. अरे यम राजाच्या पशुने माझ्या पिताजींचे जीवन खंडित केले. त्यांच्या सहवासापासून मला वंचित केले. ब्रह्मदेव, मला सावर द्या की माझा कोणी वाद करणार नाही. माझा मृत्यू समोर ब्रह्मदेव. हे होऊ देणार नाही पुत्र. हो हे आले लक्षात. तुम्ही देवांच्या विरोधात जाणार नाही. परंतु प्रभू, माझ्या जीवनाचा एकच उद्देश आहे, देवतांचा प्रतिशोध. ब्रह्मदेव, जर का तुम्ही मला अमरत्वाचे वरदान देणार नसाल तर दुसरे एखादे वरदान द्या. देवता, यक्ष, किन्नर, मनुष्य, पशु, पक्षी आणि चराचरातील नरांपासून माझा कोणी वध करणार नाही. हो, स्त्री, ती भले माझं काय करणार? स्त्री म्हणजे कमला नारी आहे. नारी, तिला पुरुष आपल्या ताब्यात ठेवून विवश करतो. तेव्हा स्त्री म्हणून सुरक्षितते वरदान मागून मी माझा पडका करून घेऊ. ब्रह्मदेव, तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा आणि चराचरातील साऱ्या नर प्राण्यांपासून सुरक्षितता करा. धन्यवाद ब्रह्मदेव, धन्यवाद. महिषासुराने ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले. महिषासुराने ब्रह्मदेवाकडून देव, यक्ष, किन्नर, मनुष्य, प्राणी आणि चराचरातील नरापासून मला मृत्यू येऊ नये हे वरदान मिळवून घेतले. आता अवश्य रूप घेऊन जगावेगळे संकट दूर करणार आहे. परंतु असे कोणते मोठे संकट येणार आहे? आपण शिकरण परत येणार का? नाही सूर्यदेवा, असे काही नाही. मग आपली गती थोडी कमी करा. ठीक आहे, चला इंद्रदेव. हे सर्व देव तुझ्या गाडीचे छोटे जात आहे. मी सांगतो गणीची
स्वर्ग लोकांमध्ये हळदी कुंकाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये फक्त विवाहित देवीच भाग घेऊ शकतात. कदाचित देवींनी देवांना हळदी आणण्यासाठी पाठवले असावे, परंतु देवांनी याचा बोन मधून बाहेर जाण्याचा औषध मानलं आहे. जोपर्यंत हळदी कुंकाचा कार्यक्रम होईल तोपर्यंत देव दूर राहतील. म्हणजे याचा अर्थ आहे सर्व माता स्वर्गलोकात एकट्याच आहेत, परंतु मातांना स्वर्गलोकात एकाकी सोडून जाणे योग्य नाही. जर देव स्वर्गलोकापासून दूर राहिले तर मातांचे रक्षण कोण करणार? न जाणे एखादी संकट आले तर देवगण वेळेवर पोहोचणार नाही. स्वर्ग लोकातून सारे हळदी आणण्यासाठी जात आणि हे खरे सारे देव हे खरे जात आहे त्या विचारात मग्न असतात. नंदीच्या क्षणाने सारे देव स्वर्ग लोकामध्ये देवीने हळदी कुंकूचा समारंभ आरंभला आणि त्यासाठी हळदी आणण्यासाठी जाते सांगितले. देवीने हळदी कुंकूचा समारंभ सुरू केला. काय पाऊस तुला दुःख होत असेल ना. हळदी कुंकू उत्सवाची शोभा म्हणजे देवी पार्वती, तिचा आनंद म्हणजे तसं जिकडे तिकडे दीपक दाखवण्यात असं वाटते. सच्ची देवी पार्वती लक्ष्मी आपण देवस्थानावरती करते. मी सुद्धा करणार नव्हते, परंतु हळदी कुंकूचा तिरस्कार करायचा नसतो. ही पूजा रितसर निभावली पाहिजे. चला आपण पूजेला सुरुवात करूया. चला स्वर्ग लोकामध्ये देवीने हळदी कुंकूचा समारंभ सुरू केला आणि हे महिषासुराने पाहिले. साऱ्या स्त्रिया एका ठिकाणी आहे. आता त्या ठिकाणी जाऊन करूया उत्सव. देवी स्वर्ग लोकामध्ये एकट्याच आहे. जेव्हा होईल आनंद तेव्हा करायला लावीन नृत्य पदापसंत. स्वर्गामध्ये चाललेला हळदी कुंकू महिषासुराने पाहिला. स्वर्ग लोकामध्ये देवी एकट्याच आहे आणि या संधीचा फायदा घेण्यासाठी महिषासुराने स्वर्ग लोकामध्ये प्रवेश केला. मी महिषासूर साऱ्यांचा ईश्वर. माझा क्रोध आहे. हा महिषासूर भडकतो आहे. मी माझ्या पिताजीचा प्रतिशोध घेणार आहे. कोणा या दुष्ट महिषासूर. आपण या ठिकाणी सुरक्षित नाही. स्वर्ग लोकावर त्याच्याने आक्रमण केलं आहे. आपल्याला इथून विसरले पाहिजे. कोण आहे तो सुरा? मी महिषासूर साऱ्याचा ईश्वर. देवी तू तर फारच सुंदर आहे. तेव्हा माझा देखील परिचय. मी एक नवीन स्वामी आहे. महिषासूर. अरे दुष्ट असुरा, तुला माहित नाही मी कोण आहे. मी देवराज इंद्र यांची पत्नी सच्ची. जेव्हा माझे स्वामी येतील तेव्हा तुला कठोर शासन करतील. सत्य स्वीकार देवी. हे आहे माझे राजभवन. मी आहे यातील स्वामी. देवता कोठे ठेवणार माझ्यापासून सुरक्षित. तुम्ही त्यांच्या स्वामित्वापासून वंचित राहणार आहे. देवा माझी सेवा करा सारा तरी मिळून. मी स्वामी आहे तुमचा. मैं हूं महिष सबका ईश. धन्यवाद देवराज इंद्राला.
तो तुमच्यापासून दूर गेला आहे. या सुंदर सुंदर स्त्रिया माझ्यासाठी येथे ठेवून बस भयंकर झाले असुरा. देवीनं आता तर खरा खेळ सुरू झाला आहे. आता आता मी एवढा आतंक पसरला आहे. तुम्ही बघतच राहा. जेव्हा जेव्हा येईल आता धीरे धीरे तेव्हा समजेल तुम्हाला किती बलवान आहे असुर, महिषासुर. कोणतरी असणार आहे ना, मनोरंजन नंतर करता येईल. महिषासुराने स्वर्ग लोकामध्ये देवीना चक्षुराला बंद करण्यास सांगितले. तोपर्यंत हळदी घेऊन देव माघारी मिळले. आणि देवा स्वर्ग लोकावर महिषासुराने स्वारी केलेली पाहिजे. मूर्ख, तू कोठे आणि कोणासोबत बाय माहिती हे माझे भावने. तो माझ्या मर्दातून. ओ देवराज, कोण आहेस तू आणि इथे कशाला आहेस? देवराज, काय मोठ्या आवाजाने बोलतो आहेस तू? मूर्ख, माझ्या भोवनावरती अधिकार प्रस्थापित करून मला म्हणतोस मोठ्यावर का बोलतायत? माझ्या मार्गातून बाजू. सत्य स्वीकार देवी. इंद्रदेव, अरे आतील आणि बाहेरील अंतर किती आहे? मी येथे उभा आहे, तू बाहेर आहेस म्हणून बेचैन झाला आहेस. तेव्हा साधारण माणूस म्हणून या देव नाही, तू नाही. मी आहे साऱ्यांचा ईश्वर, स्वर्ग लोकाचा अधिपती, महाकासुर, महिषासुर. महिषासुर, मित्र मृत्यूला अवश्य देणार. वाचवा आम्हाला. महिषासुर, तुम्ही देवीला मुक्त कर. नाही, मुक्त नाही. स्वर्ग लोक महिषासुराला काबीज केला होता. हळदी घेऊन आलेले देव त्याने महिषासुराला स्वर्ग लोकावर माघारी मिळवण्यासाठी महिषासुराची युद्ध उभारले. परंतु ब्रह्मदेवाने महिषासुराला देव भावना यक्ष किन्नर आणि चराचरातील कोणत्याही जनापासून मृत्यू येणार नाही असे वरदान दिले होते. आणि या वरदानाने तो अध्यात्म बनला होता. महिषासुराने देवालाही पळवून लावले. हे पाहिजे आपल्याला प्रभू. सर्वात संकट आहे. त्या दुष्ट आयुष्यातले माझी पत्नी व देवीला बंदिस्त केले. त्याला आपण रोखले पाहिजे. त्याच्यावरती त्याला आक्रमण केले
इंद्र देवा अरे रंभदैत्याचा जन्म माझ्या वडिलांना झालाय. रंभदैत्याला मी वरदान दिले होते तेव्हा तुला पुत्र होईल तेव्हा तो आम्हाला असे वरदान प्राप्त करेल. तेव्हा रंभदैत्याचा वध झाला तेव्हा महिषासुराने खरतर तपस्या करून ब्रह्मदेवाचे वरदान प्राप्त केले आणि दैवत आहे प्राप्त वरदानानुसार ते 103 मनुष्य पशु यांचा कोणीही करू शकणार नाही. प्रणाम देवराज, प्रणाम सुरदेव. कोण तो महिषासुर? हा गणेशजी तो महिषासुर माझ्या पंत वध करणे त्याला आपण थांबवले पाहिजे. काही कोणता थांबवले पाहिजे नाही देवा. असे करून समक्षाचे समाधान नाही. पुत्र गणेश तू प्रजमुखे सांग तुला काय इष्ट आहे. माझ्या विचारानुसार महिषासुराला आक्रमण करणे योग्य नाही. मग गणेशजी आपण सांगा आपण नक्की करायचं तर काय. सर्वप्रथम आपण देवीला सुरक्षित करूया. महिषासुरापासून त्यांना मुक्त केले पाहिजे. ते काम माझ्याकडे द्या. हो ठीक आहे गणेशजी ठीक आहे तुम्ही करा आम्ही तिच्याकडे येतो. चला महिषासुराने बंदिस्त केलेल्या देवीला सोडण्यामध्ये गणेश आपल्याकडे आणि या देवीची सुटका करण्यासाठी गणेश स्वर्गलोकाकडे प्रयाण करू लागला. आपल्या सुटकेचा काहीतरी मार्ग हे सौरभ रिक्षात ना आला. रिक्षात तोच विघ्नहर्ता आहे. तोच आपलं रक्षण करेल. ओम गणपतये नमः. ओम गणपतये नमः. साऱ्या देवी गणेशाची आराधना करू लागला. या देवीच्या हाकेलाकडे धावून आला. या देवीच्या हाकेलाकडे धावून आला. प्रणाम तर मी केला पाहिजे. मी तुम्हाला इथून सुरक्षित घेऊन जाण्यासाठी आलोय. चला माझ्या बरोबर. साऱ्यांचा ईश्वर महिषासुर ही सुखसुविधा हे भोगविलास कोणी दिला देवाना. इतक्या सुख समृद्धीने सारे देव कसे आसी झाले. कोणी दिला देवाना अधिकार सुख भोगायचा. त्यांनी माझ्या पिताजीचा कपटाने वध करून त्यांच्या प्रेमापासून मला वंचित केले. त्यांचे वैभव नष्ट करायचे आहे मला. लक्ष्मण डोळा घेऊन या देवीला. आता देवी हे आहे माझे राजभवन. तुला कसे वाटले माझे राजभवन.
मला पाहिजे तसं मी परिवर्तन केलं आहे. तू एक आपला नारी आहेस, नारी. पुरुषांचे मनोरंजन करणं हे तुझं कर्तव्य आहे. तेव्हा तेव्हा या राजमहालातील नीती उपासनाच्या मूर्तीची मला काय गरज? या एवढ्या सुंदर सुंदर स्त्री असताना. कोण आहे सर्वांच्या मध्ये लपलेला? कोण आहेस तू आणि येथे कसा पोचलास? देवी आणि एक बालक यांच्यावर इतका फिरतोय. ते मी पाहतो आहे. एक गजमुख बालक, हे कसं शक्य असणार? हे बालक बोल, कोण आहेस तू? तू पाहत आहेस तोच मी एक बालक. बंद कर तुझी व्यर्थ बडबड. असुरजी, कुठे येणे जाणे याची मला काय गरज? मी तर सर्वत्र आहे. परंतु मला पाहण्यासाठी एका विशेष दृष्टीची गरज आहे. हे रहस्य तुला समजणार नाही. त्या कार्यासाठी या देवीला तू इथे बोलवलं आहेस त्याचा मी सर्वोत्तम आहे. आता चल असुरांचे मनोरंजन. अरे माझ्याच राजा देऊन मोठं पण अशातून तुझी शूरता एक बालक आणि स्त्रियांसमोर. बंद कर तुझी बडबड. बंदिस्त करायला साऱ्यांना. मला माहित आहे असुरजी तुम्ही नक्की येणार आणि तुझ्या नाही. अरे अरे तुला मी आता जाऊ देणार नाही. बघ चालव चालव तुझं क्षेत्र.
आणि या महिषासुराने रेड्याचे रूप धारण केले आणि हे रेड्याचे रूप धारण केलेल्या महिषासुराला मारून ठेवण्यासाठी इंद्रदेव आपला देव सेनेचा धावून गेला. साऱ्या देवाने मिळून महिषासुराला फास टाकून रोखून धरले. परंतु हा बलशाली महिषासूर याला ब्रह्मदेवाने अवतार होते. यक्ष किंवा मनुष्य प्राणी पशु पक्षी आणि जराजरातील कोणत्याही नरापासून या महिषासुराला मृत्यू नव्हता. देवाने टाकलेला फास महिषासुराने तोडून टाकला. महिषासूर पशु वाटिका करीत आहे. साऱ्या देवतांनी पशु पशुने सैनिक बनवून युद्ध केले पाहिजे. या महिषासुराशी युद्ध करण्यासाठी महिषासुराने रेड्याचे रूप धारण केले आणि या महिषासुराशी युद्ध करण्यासाठी साऱ्या देवानी आपापली वाहने या महिषासुराशी युद्ध करण्यासाठी पाठवली. इंद्रदेवाचा आग्रह, इंद्रदेवाचा आग्रह, सूर्यदेवाने आपल्या संधी घोड्याचा अरे पशु हे सैनिक म्हणून युद्ध
महिषासुर आणि देवांची वाहने यांचे युद्ध सुरू झाले. इंद्रदेवाचा ऐरावत, सूर्यदेवाचा अश्व आणि वरुण देवाची मगर. युद्धाचा महारणा संग्राम रंगू लागला. महिषासुराला ब्रह्मदेवाचे नागाचे देव, यक्ष, किन्नर, मनुष्य, प्राणी, पशु, पक्षी आणि चराचरातील कोणत्याही नरापासून या महिषासुराला मृत्यू येणार होता. आणि महिषासुरा इंद्रदेवाच्या ऐरावताला बोलावले. घोडाही माघारी मिळाला. आणि मग या युद्धामध्ये खूप गावी टाकली. महिषासुराने साऱ्या देवांच्या वाहनाचा पराभव केला. हॅलो हॅलो, धन्यवाद धन्यवाद रसिका हो, धन्यवाद. रसिकांच्या मनपसंतीतून आलेला पारितोषिक आगवे जोशीगाव मध्यवटार उत्सव महाशिवरात्रीचा. आगवे जोशीगाव मध्यवटारात उत्सव महाशिवरात्रीचा कार्यक्रम श्री सिद्धेश्वर एकच नमन मंडळाचा कार्यक्रम श्री सिद्धेश्वर एकच नमन मंडळाचा आराध्या आदेश आनंद घेत आहे संपूर्ण कार्यक्रमाचा. आराध्या आदेश आनंद घेत आहे संपूर्ण कार्यक्रमाचा. आदेश आराध्या संजय जोशी यांच्याकडून 101 रुपयाचे पारितोषिक, 101 रुपयाचे पारितोषिक. कैलासवासी गंगाबाई गोविंद जोशी, कैलासवासी गंगाबाई गोविंद जोशी हिच्या स्मरणार्थ तिचे नातू सुरेंद्र गावडे, अजय जोशी. महिषासुराने पशुयुद्ध सुरू करून देवांच्या साऱ्या पशूंना पराभूत केले. एक एक करून साऱ्या पशूंना पराभूत करीत आहे महिषासुर. मामाजी सर्व देवाने आपापली वाणे महिषासुराची युद्ध करणे पाठवले, परंतु कोणाचा युद्ध लागला नाही. महिषासुर देवतांच्या पशूंकडून पराभूत होणार नाही. बरोबर आहे. मात्र एकच युद्ध
आहे की महिषासुराला पराभूत केले ते आहे गरुडगी. प्रणाम प्रभु, प्रणाम माधव, प्रणाम गणेशजी. कोण गरुड? आज तो महिषासुराच्या गोदाला जाऊन आपले रोग शांत करून घे. जा. आणि या महिषासुराची युद्ध करण्यासाठी, या महिषासुराची युद्ध करण्यासाठी विष्णुदेवाचा गरुड धावून आला. आणि मोठ्या क्लेशाने महिषासुराची युद्ध करण्यासाठी बसावं लागला. महिषासुराची युद्ध करण्यासाठी गरुडाने गरुड घेऊन महिषासुराला आपले भोजन करण्यासाठी क्रोशाने निघाला. गरुड आणि महिषासुर याचे दुप्पट युद्ध सुरू झाले. महिषासुर आणि गरुड याच्या युद्धामध्ये महिषासुरासमोर गरुडही खूप कमी ठरला. महिषासुरावधाने काढले कोणताही नर या महिषासुराचा वध करू शकला आणि हे फक्त गणेशाचा चालू होता. वारंवार देवाला पुजून गेले. कोणीही गणेशाचे काही ऐकत नव्हते. मला आज्ञा द्या प्रभू. आणि या महिषासुराची युद्ध करण्यासाठी शंकरदेवाचा नंदीकेश्वर आणि नंदीकेश्वर आले. त्या नंदीने महाभयंकर असे रूप धारण केले आणि महाभयंकर रूप धारण करून नंदी त्या महिषासुराची युद्ध करण्यासाठी धावून आला.
या महिषासुराचा वध कसा करावा हे काहीच कोणाला समजत नाही. परंतु प्रताप पूज्य गणेश या महिषासुराचा वध कोण करेल हे फक्त प्रताप पूज्य गणेश जाणत होता आणि त्या वारंवार देवालाही समजावत होता. इतका परम झाला आहे. या महिषासुराचा पक्ष आहे. म्हणूनच माती गेले गरजेचं आहे. म्हणजे तुला लवकर का मुलं जेवढाच काय कोण कोणताही पुरुष त्याचं करणार नाही. अरे ब्रह्मदेव भान आहे मला, परंतु घटना पाहून पुन्हा इथे समर्पण करणे योग्य नाही. योग्य आहे फक्त त्रिदेवाची शक्ती एकाचे मिळून लढाई करणे योग्य आहे पुत्र. गणेश वारंवार सांगत असताही देव गणेशाचे काही ऐकत नव्हते. आता त्रिदेव मिळून या महिषासुराचे युद्ध करण्यासाठी संधावं लागले. विष्णू आणि शंकरदेव स्वर्गसुखाचा उपभोग घेण्यास मला कोणीही रोखू शकत नाही. प्रत्यक्ष महादेव आणि श्री हरिनारायण यांचे मला दर्शन झाले. किती भाग्यवान आहे मी. अरे दर्शन भटकावून दिले जाते. अपराध अरे अपराध शिक्षक माझा जातो. तुम्ही असे करणार हे मला माहित होतं. अरे देवांचा माझा प्राप्त झाला. अरे तुला अधिकार नसताना माझ्या पिताची कर्तव्याने वध केला. माझा अधिकार आहे आणि हे रोखण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही. लक्षात ठेव. अरे आता तुझ्या दृष्टाचा अंत संपला आहे. अरे पाहूया रंगभूमी वाटला बरं. उपाधी नव्हत आहे महिषासुराला त्याचा काही त्रास होते काही मलाही थांबवली पाहिजे. थांबा.
असे करू नका. पुत्र गणेश, अरे ब्रह्मदेव दुष्टांना सहन करत आहे. बाबाजी, आपल्या भक्ताचे रक्षण करण्यासाठी केवळ गुन्हा राहण्यासाठी ठेवले आणि वाद केला. ब्रह्मदेव हे थांब जरा. ब्रह्मदेव शास्त्राला वाटवले. महादेवा महाशक्ती दयावी. तरी या शास्त्राला कुशाला लक्षात ठेव महादेवा. मी करेला भरभराचा मार ठेवण्याचा आलाय. साऱ्याचा ईश्वर मी आहे. अजय आहे मी. महापराक्रमी आहे मी. तिन्ही देवांना एकमेकांच्या विरोधात उभे केले. स्वर्ग शासनावर माझा अधिकार आहे. ब्रह्मदेव, तुमच्यामुळे मला कोणी माझा अटक करू शकत नाही. तेव्हा या दुर्भाग्याबरोबर निघाल कर. आमचा पराभव होऊ नये म्हणून महिषासुराने ब्रह्मदेवाचे कवच बनून या देवासमोर त्याचा धावा करून देवाच्या विरोधात उभे केले आणि शेवटी दुर्भाग्यवान ब्रह्मदेवाने हाती दिले. काय युट्यूबवाला रे हा असा? काय युट्यूबवाला तू? तुला कशाला बसवलं? काय बोलायचं नाही तुला? पुत्र गणेश, काय समाधान आहे? माझ्याकडून समजून घ्यायचे समाधान. या समस्येचे समाधान प्रतिरोध करणे हे समाधान आहे. संकटाचे समाधान आहे. नारी शक्ती त्या दुसरे हे समाधान आहे. नारीची कोमलता तिला सारे जग आपल्या मध्ये आहे. माता पार्वती आपल्या मूळ रूपात नाही. तिने तात्याचे रूप धारण केलं नाही. मग ती महिषासुरावर कसा करू शकते? प्रत्येक अवताराचा काहीतरी उद्देश असतो तेवढा. माता पार्वतीने महिषासुराचा वध करण्यासाठी अवतार घेतला आहे. कमलपूर्व काढण्यासाठी आपण आश्रमात गेले पाहिजे. तिला विनंती केली पाहिजे. सर्वांना बरोबर सांगत नाही. आपल्याला केलं पाहिजे. आपल्या आश्रमात गेले पाहिजे. चला आपण आश्रमात. ब्रह्मदेवाकडून मिळालेल्या वरदानामध्ये देव, यक्ष, किन्नर, मनुष्य, प्राणी, पशु, पक्षी आणि चराचरातील कोणत्याही जनापासून या महिषासुराला मृत्यूचे भय नव्हते. महिषासुराने एक स्त्री जी अमलात आली आहे आणि तिच्यापासून मला मृत्यूचे भय नाही आणि तिच्यापासून सुरक्षिततेचे वरदान मागून मी माझा मार्ग करून घेऊ या गर्वाने भ्रमिष्ट झाला होता. गणेशाने साऱ्या देवांना या महिषासुराला एक स्त्रीच मारू शकते आणि त्यासाठीच या जगताची जननी आदिमाया शक्ती म्हणजेच पार्वती ही या महिषासुराचा वध करू शकते हे साऱ्या देवांना पटवून दिले. आणि म्हणून सारे देव
साऱ्या जगाला गरज आहे बाबा. साऱ्या जगाला गरज आहे. हे लक्षात घे. अगं तू त्या महिषासुराचा वध करू शकते. तू त्या महिषासुराचा वध करू शकते. हे शब्द माझ्या स्वामीचे की जगत माझ्या हाती कोण करीत असेल हे निवेदन त्यांना आपल्याला भेटायला आले की जगत माझ्या जगाचे रक्षण करण्यासाठी मागे लागले. महादेव अगं संसाराच्या युद्धासाठी महादेव तुला आग्रह करीत आहे. देवी तुला आग्रह करीत आहे. अगं तुझ्या महिषासुराचा वध कर. देवीच्या महिषासुराचा वध. ठीक आहे त्या महिषासुराचा वध करते मी. हे कोण? आणि माया शक्तीने हे ऋषी मुनी कात्यायनी अवतारामध्ये आणि सारे देव या आम्ही माया शक्ती कात्यायनीकडे ही जगद्जननी कधी महाकाली कधी चंडिका असे रूपे धारण करून जगतावर आलेल्या संकट दूर करून आणि या महिषासुराचा वध करण्यासाठी आम्ही माया शक्तीने कात्यायनी अवतार घेतला होता. महिषासुर आहे मी. किती शक्तिशाली आहे मी. आता मला कोणत्याही संकटाची भीती नाही. हे स्वप्न तर नाही ना. मी स्वप्नात पाहिली तशी दिसली आहे. हिचे सौंदर्य पाहून तिला कोणी वश होईल. आलो हे तुझा प्राण खायला नाही. तुझा प्राण मी तुला. माझ्याबरोबर लग्न कर. आणि तुझ्या जीवनाचे रक्षण कर. देवी सुंदरी कात्यायनी आम्ही भाला